नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन अशा एका व्लॉगमध्ये. हे बघा, मी हे न्यूट्रिशन चॅनल आहे. मी याच्यावरती व्लॉग जास्त अपलोड करत नाही. पण आजचा दिवस ना खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी. कारण मी आज माझ्या स्वतःच्या पैशाने माझ्या वडिलांना एक सरप्राईज गिफ्ट देणार आहे. आणि गिफ्ट काय असणार आहे माहिती आहे का? बुलेट. आता बुलेटच्या मागे आहे ना खूप सारे किस्से आहेत. ॲक्च्युली एक किस्सा मला तुम्हाला तुमच्याशी शेअर करायचा आहे. मी जेव्हा 11th जाणार होतो ना, त्यावेळेला मी खूप हट्टेपणा केला. कारण मी फर्ग्युसनला होतो आणि मला जरा लांब पडायचं ट्रॅव्हलिंग. ॲक्च्युली ते मॅनेजेबल होतं, पण तेव्हा असतो ना आपण हट्टी, त्यामुळे मी आहे ना त्यांना FZ गाडी घेऊन मागितली. त्यावेळेला त्यांचा प्लॅन होता की त्यांना स्वतःसाठी बुलेट घ्यायची होती आणि माझ्यामुळं त्यांनी ती बुलेट कॅन्सल केली आणि ती आजपर्यंत कॅन्सलच झालेली आहे. तर आज मी स्वतःला लकी मानतो की मी त्यांचं हे स्वप्न पूर्ण करू शकतो. हे बघा, खूप छोटीशी गोष्ट आहे, पण जेव्हा आपण आपल्या पैशांनी वडिलांसाठी काहीतरी गिफ्ट करतो ना, नेक्स्ट लेवल असतं ते. त्यामुळं आज मी खूप जास्त खुश आहे. मी ॲक्च्युली पुण्याला असतानाच गाडीची बुकिंग केली होती. सर्व काही मी ऑनलाईन केलं. मी पुण्याच्या शोरूममध्ये जाऊन गाडी एकदा चेक केली की सिटिंग अरेंजमेंट कसं आहे, काय आहे, आणि यवतमाळच्या शोरूमला कॉल करून इथे बुकिंग करून टाकली. आणि आज डिलिव्हरी घेणार आहे. तुम्हाला सांगतो, घरात कुणालाच माहिती नाही आहे. मी टेरेसवर येऊन व्हिडिओ बनवतो आहे, कारण आई खाली आहे आणि वडील शेतात आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे माहिती आहे का, आजही ते अशी गाडी वापरतात ना, डिस्कवर आहे त्यांच्याकडे, ती तुटलेली आहे, सर्व आहे. पण ते त्यांचं असं आहे की ठीक आहे, चालतंय ना, तुम्हाला कमी नको पडायला, म्हणजे आमच्या 2 भावांना कमी नको पडायला. त्यामुळे ते अजूनही गाडी घेत नाही आहेत. तर कुठे ना कुठे असं मनाला वाटलं की आपण त्यांना देऊ शकतोय. त्यामुळं मी आज डिलिव्हरी घ्यायला जाणार आहे. आता ऑलमोस्ट 9 वाजलेत आणि आपली बस आहे 11 वाजता. मी बसने जाणार आहे. तर चला मग आता निघूया. फायनली माहिती आहे का, आपण यवतमाळला पोचलो आहे, पण इथं भयंकर गर्दी. म्हणजे मला शूट करायचं होतं, पण बसमध्ये मोबाईल पण हातात नाही घेता आला. आता इथनं जाऊया आपण सरळ शोरूमला. मित्रांनो, ही गाडी आहे ना नेक्स्ट लेवल आहे. मी आत्ता गाडी चालवली, तुम्हाला सांगतो, जवळजवळ 78 किलोमीटर, म्हणजे यवतमाळ ते आमचं अंतर पडतं 78 किलोमीटर. आणि जस्ट मी आता माझ्या गावाच्या बाहेर थांबलो आहे, कारण जर मी गावात गेलो तर सर्वांना माहिती पडणार की मी गाडी घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहे माहिती आहे का, मी घरी सांगितलं की पाहुणे येणार आहेत, त्यामुळे तुम्ही म्हणजे घरीच थांबा, बाहेर जाऊ नका कुठे. तर गावाच्या बाहेर थांबलो आहे. त्याला बोलवू, जरा फ्रेश होऊ, कारण मी खूप जास्त ट्रॅव्हलिंग केलं आहे. आणि त्यानंतर आपण जाऊया घरी आणि त्यांचे रिॲक्शन्स रेकॉर्ड करूया. मला ना खूप जास्त भारी वाटतं आहे माहिती आहे का, मी काहीतरी वडिलांसाठी करू शकलो, त्यामुळे खूप जास्त भारी वाटतं आहे. आता बस वेट करूया, तो आला की मग निघूया घरी जायला. थोडं लेट झालं मला, कारण मी यवतमाळमध्ये आमच्या सर आहेत, त्यांना भेटायला गेलो वगैरे, त्यामुळे लेट झालं. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे घरी. आताच मी फोन केला होता वडिलांना, ते आहेत घरी आणि सार्थक आहे माझ्यासोबत. सार्थक पूर्ण व्हिडिओचं काम करणार आहे. आपण घरी जाणार आता आणि रिॲक्शन्स चेक करणार कसे येतात. कशी वाटली गाडी? हे अच्छा अभी काय मोहित, जरा
सरप्राईज दिलं पाहिजे ना, बिलकुल माहित नाही उद्याला. गावाच्या मंडळाला लाईट लावून त्याला बोलावलं, त्याला मी माहिती दिलं, घरून लोकं गेलो. मामाला निघाल नाही, काहीच काहीच नाही नाही. काहीच कारण मी त्यांची तर विचार करून राहिलो की चालू दे. बाहेर बसा. बाहेर बसा म्हणजे घरून थाप अशी मारली की माझे मित्र मंडळी येणार आहे आई जेव्हा तर करतो, नाही हे करतो, ते करतो. काय फरक आहे रे तू? नाही ते नव्हतं, त्यानं बॉटल नेली, त्याला नाही सांगितलं म्हणे. ते म्हणे व्हिडिओ काढून राहिले म्हणे काका. कशी आहे? आता ते म्हणजे आता काय रे जीवन? काय त्याच्या बाबाचं लय मन होतं ते तिथून जरा नाही माहिती मन होतं होतं त्याला. मायावलं, पण मला असं होतं की म्हणलं होतं आपलं घर घेऊन थांबायला ते पाहिले इतके पैसे जे- चालवा ना, अरे पूजापाठी तर करू. एक चक्कर घेऊन येऊ द्या. हा पूजापाठी करूची नाही ना. या ना. मंदिरावर गाडी जात नाही का? मंदिरावर जात नाही का? पूजा करणार नाही, एक चक्कर आणा. कपडे घालून ते जायचं बाबा चांगले. आई साडी घालून काय काय लावा ना. म्या म्हणलं की नाही तुला हा काहीतरी आणते म्हणलंय. बसा. चला थांबा. आवाज नाही रे? म्हणजे खाली बरं आहे गेअर. बंद करून टाका. जाऊ द्या. गरम मारते 350 cc इंजिन आणि हॅलो पत्याच्या लग्नातली घ्या बुलेटिन. म्हणूनच उशीर होते, म्हणूनच तर आत्ता घेतली. उशीर होते म्हणूनच तर आत्ता आणली. पुन्हा सांग हा डबल बसून सांग. या पूजा करा. दोन 2015 पासून पाहिजे होते बुलेट है ना. माझी FZ घेतली तेव्हापासून. नाही, मी देव बसायच्या दिवशीच आणणार होतो, पण म्हणलं हे जाऊ देणार नाही मला 10,000 किलो घराच्या बाहेर. याचं काय तो बुकिंग करून ठेवलं काय? 15 दिवस आधी पैसे पाठवले, सगळं झालं. कॅश घेतली का फायनान्स? कॅश. इम्पोर्टेड वस्तू वापरता रे तुम्ही.